नमस्कार मंडळी, सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत पुण्यातून आमच्या गावी, म्हणजेच सांगली जिल्ह्यातील जत या ठिकाणी. नवीन बाईक आणि त्यावरची ही पहिलीच लॉंग ट्रॅव्हल राईड व्हिडिओ आहे. रात्रीच सर्व बॅग वगैरे आवरून ठेवलेलं आणि पहाटे 3ला उठून फ्रेश होऊन मस्त असा चहा पिऊन आता सुरू झाला आहे आपला प्रवास. शांत रस्ता आणि थंड असं वातावरण आहे. लोहगावपासून आम्ही स्वारगेटला पोहोचलो. त्यानंतर जुना मुंबई पुणे हायवे म्हणजेच NH48 हा राष्ट्रीय महामार्ग भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. लोहगाव ते जत हा जवळजवळ 300 किलोमीटरचा प्रवासाचा अनुभव आपण घेणार आहोत. सध्या आपण प्रवास करत आहोत तो आहे कात्रजचा घाट. आता इथून थोड्याच अंतरावरती आपल्याला लागतोय कात्रजचा बोदगा. आता समोर आपल्याला दिसतोय तोच हा कात्रजचा जुना बोदगा. सफरनामा सवालों का सफरनामा. ही आमची नवीन बाईक हार्ले डेव्हिडसन X440 आत्ताच फेब्रुवारीमध्ये घेतली आहे आणि ही बाईक लॉंग ड्राईव्हसाठी एकदम कम्फर्टेबल आहे. दीड तास प्रवास केल्यानंतर थोडा वेळ हवेला थांबलो आणि थोडासा विसावा घेऊन परत पुढच्या दिशेने प्रवास सुरू केला. सफरनामा सवालों का सफरनामा. शुरू तुमसे खत्म तुम पे. सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळी साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घडलं. यापेक्षा सुखद गोष्ट काय असू शकते. तिथून पुढे थोड्याच अंतरावरती साईबाबांचं सुद्धा दर्शन घडलं. थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात विसावा घेत आम्ही आमचे काही फोटोज क्लिक केले. कारण मागे आभाळभर इतकं चांगलं बॅकग्राऊंड होतं, तर फोटो काढणार नाही असं होऊ शकतं का. आता निघालोय पुढच्या दिशेने आणि बघू शकता उन्हाचा पारा पण थोडासा वाढलाय. साताऱ्यातून पुढे आता आम्ही रहिमतपूर मार्गे विट्याकडे निघालो.
मंगलमूर्ती मिसळ विटा येथे मस्त अशा मिसळचा आस्वाद घेतला. नाश्त्यासाठी हा एक बेटर ऑप्शन आहे. तेरे बादल जुल्फां यार दियां तेरे तारे अखां प्यार दियां चल तेरा रंग महबूब दा ए गल्लां जन्नत पार दियां ज़मीं वालों को समझ नहीं आनी ज़मीं वालों को समझ नहीं आनी मेरी हीर आसमानी मेरी हीर आणि फायनली आम्ही जतमध्ये आलेलो आहोत. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला स्वरधुंद झाला मनी छेडलेला शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.